रोज शाळेत जावं वाटत नाही. हा ना, आज घरीच जावं वाटत ना बघ आभ्या. होला का सगळं सर मॅडम जंगम सर आणि ते मोरे मामा, ही शाळात लय भारी आहे आब्याला का. ऐका की आपण समजा एकाच कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं का? घ्या. इथं 10वी पास होणार आहे का नाही ह्याचं टेन्शन आहे आम्हाला. आणि तू कुठं कॉलेजला गेलास? तुमचं काय, तुम्ही पास झालात तर जाल तरी कॉलेजला. मला तर लगीनच करावं लागणार आहे. अजिबात नाही रेश्मी. लगीन बिगीन कुणी करायला आलं तर सरळ जा मावशीकडे. ह्या दोघांनी बसू देतच, मग कळल तुझी किंमत. पण हे बघा आता का नाही तर शेळच येणार नाही. रेशमे तू बघ, तू पास झालीस का नाही, समजा जास्त आनंद तुझ्या आईलाच होतोय. अगं माणसं काय म्हणतात माहिती आहे ना, चांगला विचार केला की समजा चांगलंच होतं. त्यामुळे तू काळजी करू नकोस. आमच्या आई तर म्हणली तू पास झालीस नाही झालीस तरी मिशन क्लास कर बाया. पण मी ठरवले मिशन क्लास मी माझ्याच पैशाने करणार आहे. आधी 10वी पास होणार, मग दिवसभर काम करणार कुठेतरी आणि आलेल्या पैशातनं मिशन क्लासची फी भरणार आहे. आईला तर माझा कसलाच भार देणार नाही बघ. काम करणार का क्लास? मिशन क्लासमध्येच काम. आईला हुशार आहेस की. मला वाटलं आपण दोघं बी नापास होतोय का काय 10वीत. होणार की तून किरण्या. ए मला कशाला मध्ये घेतेस? मी केला अभ्यास, झाला तर अख्ख्या गावात मध्ये एकलाच नापास होईल. ह्यो मध्ये एकलाच ना. आता तुम्ही बघा तर माझा अभ्यास. ए आता बास करा. मी काय म्हणतोय ऐका, आता आपण जेवढा दिवस आहे का नाही तोवर एकत्र अभ्यास करूया की आमच्या घरी. म्हणजे आता बघा इथनं जायचं आणि आमच्याच घरी चहा प्यायचा आणि मग बसायचं अभ्यासाला. पुरी काय जाताला अंधार पडलाय घरी. हा, आणि आम्ही बोचा पटकं पटलं की जातो आहे का नाही? त्याला काय होतंय? आयडा बेस आहे, पण अभ्यास होणार का म्हणून? का नाही होणार? कुणी न बोलता मस्ती न करता अभ्यास केल्यावर का नाही होणार अभ्यास? मग घरात एखादी चिकटपट असेलच ना. हा, हाय की का? ह्या मध्याच्या तोंडाला लावायला. ठीक आहे, सायकल धर रे. हिला धावतो. थांब थांब की थांब थांब.